श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध षष्ठ दशक. समास तिसरा. मायोद्भव निरूपण. श्रीराम. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. श्रीराम. आत्मा हा निर्गुण आणि निर्मळ असतो. तो आकाश व अंतराळाप्रमाणे घनदाट आणि सदोदित निर्मळ आणि निश्चळ असतो. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म. श्रीराम. आत्मा हा अखंड, उदंडाहून उदंड, गगनाहूनही व्यापक आणि सूक्ष्म आहे. जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येयना ना जायना, परब्रह्म ते. श्रीराम. जो दिसत नाही, भासत नाही, उपजत नाही, नासत नाही, कुठे येत नाही, जात नाही, असे ते परब्रह्म असते. जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना, परब्रह्म ते. श्रीराम. परब्रह्म चळत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, रचले जात नाही अथवा खचतही नाही. जे सन्मुखची सर्व काळ, जे निक्कळंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापुनी असे. श्रीराम. ते सर्व काळ सन्मुखच असते, निष्कलंक आणि निश्चळ असून आकाश पाताळादी सर्वांच्या अंती व्यापून असते. अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले. श्रीराम. ते परब्रह्म निर्गुण असून अविनाशी असते, तर माया ही सगुण असून नाश पावते. मायेमध्ये सगुण आणि निर्गुण कालवलेले असतात. या कदर्माचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडते. श्रीराम. पाणी मिसळलेले दूध असेल तर राजहंस जसे त्यांना निवडून दूध ग्रहण करू शकतो, त्याप्रमाणे सगुण निर्गुणाच्या मिश्रणाचा विचार योगेश्वर करू शकतात. जड सबड पंचभूतिक, त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. श्रीराम. अचेतन आणि शबल असलेल्या पांचभौतिक सृष्टीत आत्मा ओतप्रोत व्यापक असतो. तो नित्यानित्य विवेकाच्या योगे कळतो. उसांमध्ये घेई जे रस, येरते सांडिजे बाकस, तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा. श्रीराम. उसामधला रस ग्रहण करून उरलेल्या चोरट्याचा त्याग करावा, त्याप्रमाणे या पंचभौतिक जगामध्ये असलेला जगदीश विवेकाने ओळखावा. रस नासिवंत पातळ, आत्मा शाश्वत निश्चळ, रस पूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. श्रीराम. उसाचा रस पातळ असून नाशिवंत असतो, पण आत्मा शाश्वत व निश्चळ असतो. रस अपूर्ण असतो तर आत्मा केवळ परिपूर्ण असतो. आत्म्या सारिखे एक असावे, माते दृष्टांतासी द्यावे, दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी. श्रीराम. आत्म्यासारखे दुसरे एखादे असेल तर त्याचा दृष्टांत देता आला असता, पण त्याच्यासारखे दुसरे काही नाहीच. तरीही दृष्टांतामुळे विषय जरा तरी समजतो म्हणून दृष्टांत दिला आहे. ऐसी आत्मस्थिती संचली, तेथे माया कैसी झाली, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची. श्रीराम. आकाशात वायूची झुळूक यावी तशी आत्मस्थितीच्या ठिकाणी माया आली. वायोपासून तेज आले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ. श्रीराम. वायूपासून तेज झाले, तेजापासून जल उत्पन्न झाले, जलापासून पृथ्वी आकारास आली. भूमंडळापासून उत्पत्ती, जीवनेणो झाले किती, परंतु ब्रह्म आदी अंती व्यापुनी आहे. श्रीराम. भूमंडळापासून किती जीव उत्पन्न झाले हे सांगता सुद्धा येत नाही, परंतु त्या सर्वांच्या आदी अंती ब्रह्म व्यापून आहे. जे जे काही निर्माण झाले, ते ते अवघेची नासले,
परिमुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे श्रीराम. जे जे काही निर्माण होते ते ते सर्व नाश पावते, पण मुळात ब्रह्म सर्वत्र संचलेले असते. ते जसेच्या तसेच असते, त्यात बदल होत नाही. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नासे आकाश जैसे श्रीराम. घट निर्माण होण्यापूर्वी आकाश असतेच, घट निर्माण झाल्यावर त्या घटामध्येही आकाश भासू लागते, पण नंतर घट फुटला तरी आकाश जसेच्या तसेच असते, त्याचा नाश होत नाही. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ सचराचर श्रीराम. तसेच परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ असते, सर्व चराचर त्यात होत जात असते. जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मो व्यापले, सर्वनाशता उरले अविनाश ब्रह्म श्रीराम. जे जे काही निर्माण होते ते आधीच ब्रह्माने व्यापलेले असते. त्या निर्माण झालेल्या सर्वांचा नाश झाला तरी ब्रह्म अविनाशी असल्याने जसेच्या तसेच राहते. ऐसे ब्रह्म अविनाश, तेची सेविती ज्ञाते पुरुष, तत्वनिर्शने आपणास आपण लाभे श्रीराम. असे अविनाशी जे ब्रह्म त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय घेतात. विवेकाने सर्व तत्वांचे निरसन करीत गेले की आपल्याला स्वस्वरूपानुभव प्राप्त होतो. तत्वे तत्व मिळविले, त्यासी देह हे नाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व श्रीराम. तत्वात तत्व मिळून तत्वांचे गाठोडे असा देह निर्माण होतो. जाणते पुरुष असतात ते एका तत्वाचा दुसऱ्यात विवेकाने लय करून आत्मज्ञान प्राप्त करून घेतात. तत्व झाडा निशेष होता, तेथे निमाली देह अहंता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली श्रीराम. देह हे तत्वांचे गाठोडे आहे आणि आपण त्याहून वेगळे आहोत हे कळून आल्यावर देहाची अहंता नष्ट होते आणि विवेकाच्या योगे निर्गुण ब्रह्म हेच आपले स्वरूप आहे हे कळले की त्याच्याशी एकरूपता प्राप्त होते. विवेके देहाकडे पाहिले, तो तत्वे तत्व ओसरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी श्रीराम. विवेकाने देहाकडे पाहिले की तत्वात तत्व लय पावते आणि आपण काहीच नाही याचा माणसाला प्रत्यय येतो. आपला आपण शोध घेता, आपली तो माईक वार्ता, तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म श्रीराम. आपला आपण शोध घेऊ लागल्यावर आपले अस्तित्व ही माईक गोष्ट आहे हे कळते. सर्व तत्वांचे निरसन झाल्यावर फक्त निर्गुण ब्रह्म तेवढे राहते. आपण ज्याला मी म्हणतो तो राहतच नाही. आपणा वीण निर्गुण ब्रह्म हेच निवेदनाचे वर्म, तत्वा सरिसा गेला भ्रम मी तूपणाचा श्रीराम. मीपणाशिवाय निर्गुण ब्रह्म हेच आत्मनिवेदनाचे वर्म आहे. तत्वांचे संपूर्ण निरसन झाले की मी तूपणाचा भ्रम नाहीसा होतो. मी पाहता आढळेना, निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण तेची परी कळेना सद्गुरुवीण श्रीराम. शोध घेऊ लागल्यावर मी कुठे आढळतच नाही, निर्गुण ब्रह्म चळत नाही, पण आपण म्हणजे ते निर्गुण ब्रह्मच आहोत हे सद्गुरु शिवाय कळत नाही. सारा सार अवघे शोधिले, तो असार ते निघून गेले, पुढे सारते उरले निर्गुण ब्रह्म श्रीराम. सारासार विचाराने मी कोण याचा शोध घेऊ लागल्यावर असार होते ते सर्व निघून गेले आणि सार उरले ते म्हणजेच निर्गुण ब्रह्म. आधी ब्रह्म निरोपिले, तेची सकळांमध्ये व्यापले, सकळ आवघेची नासले, उरले ते केवळ ब्रह्म श्रीराम. आधी ब्रह्माचे जे वर्णन केले आहे तेच सर्वांमध्ये व्यापून राहिले आहे आणि सर्व जे निर्माण झाले होते ते नाश पावले आणि जे उरले ते केवळ ब्रह्मच होय. होता विवेके संहार, तेथे निवडे सारासार,
आपला आपणासी विचार ठाई पडे. श्रीराम. विवेकाने पांचभौतिक सृष्टी संबंधी सारासार विचार केला की आपण कोण याची जाणीव आपल्याला होऊ लागते. आपण कल्पिले मी पण शोधिता नुरे जाण, मी पण गेलिया निर्गुण आत्मा स्वये. श्रीराम. आपण देह म्हणजे मी अशी कल्पना केली होती, पण आपण आपला शोध घेऊ लागलो की आपण म्हणजे देह नव्हे हे कळते. याप्रमाणे शोध करता करता मी म्हणजे मन नव्हे, बुद्धी नव्हे असे करता करता मीच शिल्लक राहत नाही. मी जाऊन फक्त निर्गुण आत्मा तेवढा उरतो आणि तोच आपण असा अनुभव येतो. जालिया तत्वाचे निरीक्षण, निर्गुण आत्मा तोची आपण, का दाखवावे मी पण तत्व निरशना उपरी. श्रीराम. तत्वांचे निरसन झाले की निर्गुण आत्मा तोच आपण असा अनुभव येतो. म्हणून तत्व निरसनानंतर मीपणा दाखवणार तरी कसा? तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन. श्रीराम. तत्वांमध्ये मी पण म्हणजे मी देह हे नाहीसे होऊन केवळ निर्गुण ब्रह्म तेवढेच साहजिकच शिल्लक उरते. तोच मी म्हणजे सोहम भावाने तसा अनुभव आल्याने सहजच आत्मनिवेदन घडते. आत्मनिवेदन होता देवा भक्तांची ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडून झाला. श्रीराम. आत्मनिवेदन होताच देवाची भक्ताची ऐक्यता झाली आणि विभक्तता जाऊन तो खराखुरा भक्त बनला. निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. श्रीराम. निर्गुणाला जन्म मरण नाही, निर्गुणाला पाप पुण्य नाही, त्यामुळे निर्गुणाशी एकरूप होताच तो मुक्त होतो. तत्वी वेटाळून घेतला, प्राणी संशये गुंडाळला, आपणासी आपण भुलला कोहम म्हणे. श्रीराम. जीव विनाशी तत्वांनी वेढलेला असतो, त्यामुळे तो संशयात गुरफटून जातो आणि म्हणून त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडून तो कोहम म्हणजे मी कोण असे म्हणू लागतो. तत्वी गुंतला म्हणजे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम आवडली. श्रीराम. तत्वात ज्यावेळी गुंतलेला असतो तेव्हा कोहम म्हणजे मी कोण असे म्हणतो व विवेक उत्पन्न झाला की सोहम म्हणजे मी तोच असे म्हणू लागतो. आणि स्वस्वरूपानुभवाने जेव्हा ब्रह्मैक्य झाले म्हणजे तो अनन्य झाला की अहम आणि सोहम दोन्ही मावळतात. या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत, देही असोनी देहातीत जाणीजे ऐसा. श्रीराम. यानंतर जे शेष राहते तेच नित्य त्रिकालाबाधित आत्मस्वरूप होय. देही असून मग तो या प्रकारे देहातीत होतो. संदेह वृत्ती ते न भंगे, म्हणून बोलिलेची बोलावे लागे, आम्हासी हे घडले प्रसंगे श्रुती क्षमा करावे. श्रीराम. संदेह वृत्ती लवकर नष्ट होत नाही, म्हणून पूर्वी बोललेलेच परत बोलावे लागते, म्हणून श्रोत्यांनी क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भवनाम समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.